ही पांढरा जो पट्टा दिसतोय ना हा काय सांगतोय की मी कोल्हेवाडी शिवारात आहे. कोल्हेवाडी शिवारामध्ये एकच पीक चांगलं येतं ते म्हणजे फ्लावर आणि कोबी. कोबिन फ्लावर इकडे जास्त का प्रसिद्ध होते कारण कोबिन फ्लावर हे एकमेव असं पीक की जे हाय पीएच वर येतं. जास्त पीएचच्या जमिनीमध्ये फक्त कोबी फ्लावर आणि मकाच येते. पण आज प्रॉब्लेम काय आहे, तुमच्या जमिनीमध्ये कर्ज जास्त आहे आणि त्याच्यामुळे मुद्दल कमी. आता आम्ही मुद्दल टाकू राहिलो पण तुमच्या कर्जाच्या तुलनेत तो हप्ता आहे फक्त. इकडे थोडं कॅन्सरचं प्रमाण वाढलं. हे खरं आहे का? खरं काय ऐकू माहिती नाही वाढलेले. काय कारण त्याचं माहिती तुम्हाला? कोबी फ्लावर म्हणजे काय विशेष आहे ना, आम्ही तर खातच नाही. फवारे मारायचे त्याचे इफेक्ट आहे केमिकलचे झालेलं आहे सर. त्यांना इफेक्ट पण झाले बघा. तुम्ही म्हणजे चेहरा केस सगळं तुम्ही म्हणजे त्वचा पूर्ण केमिकलचा असर तुमच्यावर झालेला आहे. मग मला सांगा एवढा असर झाल्यानंतर त्यांना आपण कसं म्हणतो की एखाद्या माणसाला पूर्ण नशेत राहतो, 24 तास नशेत राहतो आणि त्याची तुम्ही जर दारू जर सोडली ती मरून जाईल. ती दारू सोडा पण हळूहळू सोडा. तसं तुम्ही केमिकल बंद करा, हळूहळू करा असं नाही. केमिकल एकदम बंद, परंतु ते बंद करताना तुम्ही त्या झाडांकडून अपेक्षा करताना थोडी थोडी हळूहळू करा. तुमची शेती आहे ना, आज समजा हे जे दिसतंय चित्र, एवढं तरी चित्र तुमच्या भागात आहे का वांग्याचं? नाही. वांगे हे खूप सेन्सिटिव्ह पीक. कोबी फ्लावर म्हणजे एकदम आपण त्याला काय म्हणतो यंगरट पीक. गवताळी. हा गवताळी हे एकदम बरोबर शब्द.